अशा प्रकारे भाईची एंट्री अक्का. अरे बाबू 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 बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, राधे राधे मित्रांनो. गणपतीला गावी चाललो आहे. बदलापूरवरून निघालेलो सकाळी 6 वाजता आणि आता सध्या पाली फाट्याला आहे आणि माझ्या मागे ना गुळाचा चहा आहे. तर मुलं जरा थांबू, झोप पण येत होती. काल पुण्यावरून मुंबई आलो तर पूर्ण असं झोप वगैरे काय झाली नाही. व्हिडिओ वगैरे पोस्ट करायची होती. सो अशी मॉर्निंग झाली आणि सोबत माझ्याबरोबर आहे मामाचा मुलगा. तो बोरवलीवरून आला काल रात्री 12 वाजता. हे गण्या, आमचा गण्या. मामाचा पोरगा असतो नेहमी ब्लॉगमध्ये, तो म्हणजे आकाशात असतो. तो पण येणार, तो त्या साईडला भेटेल. या बोळाचा चहा प्यायला. अरे लाईटीमध्ये पूर्ण ब्लिंक मारतोय गोप्रो. एक वर्ष पूर्ण आलं गोप्रोला. चॅनलला 1 वर्ष व्हायला अजून 2 महिने, 2-3 महिने. अशा प्रकारे भाईची एंट्री अक्का. चलो लिखिए भजी खाओ. थंडी लागते. उकडे गेले त्याला, उकडे गेले काय जरा आणि प्रमोद दोघंच. बायको 2 बायको. अशा प्रकारे मुंबई गोवा चालू. सगळं चिकचिकी चिकचिकी पण करणार टाकलेलं आहे साप. ते आपलं कुठे इंदापूरला आहे, तिथे इंदापुरातून चालतो आहे. त्याचा रोड आहे बघा, एकदम बेकार. हा लागला आपला एकदम सुसाट रोड आणि तुम्ही ऐकत आहात हे. पुढे जो पुन्हा तोच विषय का, कारण माणगाव आहे ना. आणि मुळात ना ॲक्च्युली इंदापूरला ट्रॅफिक ना खूप जास्त असते माणगावच्या पेक्षा. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुम्हाला. माणगावला आता थांबलोय. गाड्या वाय चला, गाडी चालवा काढायला पायाचा. डेंजर विषय. साईडने कुठून काढला मी. आता इथं जरा आम्ही थांबलोय काहीतरी भजी खायला. तुझ्या आजोबाने कॉल केलेला. दाखवायला. अरे बाबू 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 बाय. भाऊ बाय, गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. ह्याला चष्मा बघ कसला डेंजर केला आहेस. दाऊद इब्राहिम. काय विषय, डेंजर विषय ना. लय दिवसाने भेटला बाई जरा. बाय.
गरमागरम भजी. पाऊस. अक्का मारता का गप्पा? नाही नाही तू यमक नाही तुझं. अक्का बक्का तू कोकडे बघ खेकडे पकडणार. कोको पकडायचं की खेकडे? कोको खेकडे नको पाहिजे. दोन कोण आपले एक खेकला. एक तरी खेकडा येणार. एक बोललाय तर. ओके चला बघूया आपण. पोचलो आम्ही. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे आता घरामध्ये आणि मंडळी अशी बसलेली. या या काट डाला गाव अंडी. अक्का आज चिकन नाही काय चिकन बिकन नाही. गणपती येते काय चिकन बिकन खातात मारायला. इन अ मोस्ट टॅलेंटेड पर्सन अनिकेत दादा मोरे. कबीर सिंग. हे बघ ह्या हा आमचा आकाशात आहे आणि त्याचं मत काय इकडनं आतमध्ये जा. एक आयडिया आहे. तिथे ऍक्च्युली धुपाची फक्त बरणी आणायची आणि याचा लॉक आहे. गणेशला नाही माहिती पण तो काय म्हणतोय की ह्याच्यातून जा या होलातून. गण्या गणे गेला. शेरे दिल पंजाब. हाय कर आजोबाला बाय. दूध काढायचा प्रोग्राम चालू आहे काय? ओके झाला का? बाकी काय मग? काय नाही चाललंय. ओके किती लिटर आलाय? एक 4-5 5:30 देत संध्याकाळचा. सकाळी सर्व वाटतं अंगावर येणारे नाहीत ना? नाही. नवीन आहे. हा कोण आलाय नवीन प्राणी असं बोलतो. तिथे मस्त वासरू दूध पितो आता. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि तुम्ही पाहिलं असेल आता गणपती हे लोक गेलेले. मी नाही गेलो कारण का ना माझ्या जरा डोकं दुखत होतं असा विषय. तर परत पुढे जायचं आहे. ते बघा ते गो खायला लागले आल्याला. आजी ऐकॉनिक आजी नाचो नाचो बोलतोय नाचा. नाचवतोय आयकॉनिक आजी. आता आम्ही लोक चाललो आहे वाकवलीला. हवा हे येडं बघा. हे येडं तर असं काय आपलं असंच घातलंय. चला भावांना आता इथून चाललेलो आणि त्या साईडला एकदम कोपऱ्यामध्ये आहे ना ह्या साईडला मगरी आहेत. अशा ह्या कोपऱ्यातून नाही दिसणार पण बाप दिसतात. बाप सर्व बसलेले आहेत. एक जवळजवळ 4 ते 5 मगरी आहेत बसलेल्या. हे लाजाळू आहे.
नाजळ बोलते ते. परत आम्ही वाकोलीमध्ये आलोय. सेम सेम तोंडाची माणसं दिसतात. एक अक्का दिसते पुढे, अक्की दिसते. आणि हा आता माहिती आहे, हा नवीन आहे इथे या भागात. हा कोण नाही बनू शकत. श्रीमान श्रीमान आहे भाई. श्रीमान आहे भाई. नाद नाही त्याचा. ह्याला काय दिसला ए ते लाजलं पोरगी लाजली. इथे हातला आहे बघ. नाही लाजत आहे रे. बुड्याला हातला काढून खावा काय फरक नाही पडत. आम्ही आता आजीच्या वाड्यावर आलोय आणि त्या लास्ट टाइम गाईज ह्याच वाड्याचा मी व्हिडिओ टाकलेला. तर मला 8,000 व्ह्यूज आलेले होते. लय भारी विषय नाही का. गवत हाताने काढतात बाई. मग खरं वाटलं त्याला. नाक्याला आलोय आणि भाई माझे आवडते ऑयस्टर मशरूम घेतलेत. सोबत गणे आणि गोप्रोने आणला. तो विसरलो येताना. खूप भारी लागतात भाई हे. चला गाईच आता आम्ही शेतावर चाललोय हळूहळू. मी कसा दिसतोय बघा. फुल भाई नदी आहे. आम्ही नदीवर आलोय. नदीवर म्हणजे त्या साईडला आपलं शेत आहे आणि तिथे एक असं डोकं तुम्हाला दिसेल सावकाश रे. तो बघा मन लावून बसलाय. मन लावून बसलाय भाई. नदीचा आणि निसर्गाचा आनंद घेत. आम्ही थोडासा पुढे जातो जरा शेताच्या ह्याच्यावर. लंबोदर काय वातावरण आहे बघा. किती एकदम सुंदर वातावरण आहे. आणि तो त्या समोर रसाळगड आहे. बघू जाता आला तर आम्ही जाऊ. तोपर्यंत आता जातो तिथे शेतात. ठीक आहे. तर मित्रांनो आलोय बघा बागेमध्ये आणि गवत खूप सारं वाढलं आहे. हे त्या साईडला जाण्या अगोदर काजू बघा खूप छान झालेले आहेत. फवारणीची आवश्यकता आहे. शक्यतो मामाने मागच्या ह्याच्यात नाही केलेली असेल पण खूप छान वाढलेत झाडं एकदम पद्धतशीर लाईनीत. हा गवत मेन काढला पाहिजे ॲक्च्युली. हा जो मुळा बुंदाकडचा आहे तो गवत काढायचा आहे. तो काढलेला नाही आहे. तो काढणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे गाईज. हा आंबा बघा कसा मस्त वाढतोय. मस्त ग्रोथ आहे याची. सेम हा मागे पण त्याच्याच वळणावर आहे. सर्वच आंबे भारी आहेत बघा. तोही छान दिसतोय. असे वावरामध्ये आपल्या खूप मस्त मस्त आंबे लावलेले आहेत. खूप भारी वाटते. चला आता जरा बसू आणि मग थोड्या वेळाने रिटर्न बॅक टू होम जाऊया. वाकोलीवरून आम्ही गेलोय. अरे ह्याचं काय आहे. अरे काय. अरे अरे हे पाहिजे. काय करणार आहेस. उलटा पकड. अरे चालू आहे दादा.